वजन कमी करण्यासाठी डाएट कसा करावा? थोडक्यात आपण वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट सांगू शकतो? बघा, प्रत्येकाची प्रकृती ही डिफरंट आहे. तुमचं प्रत्येकाचं रुटीन हे वेगवेगळं असणार आहे. तुमच्या वेळा सगळं खाण्यापिण्याचे वेगळं असणार आहे. म्हणून एक कॉमन डाएट जो वेट लॉससाठी अगदी उपयुक्त ठरतो हा मी तुम्हाला सांगते. तुमचा नाश्ता आहे तो बरोबर 9च्या अगोदर झाला पाहिजे. वेट लॉसचं कॅल्क्युलेशन कसं असतं माहितीये? कॅलरीज, जास्तीत जास्त कॅलरीचा इंटेक कमी असणं आणि असलेल्या कॅलरीजला बर्न करणं म्हणजे वेट लॉस होणं. असलेल्या कॅलरीजला बर्न करण्यासाठी मी एकदम सुरुवातीला आपल्या सेशनच्या सुरुवातीला योगासन आणि वर्कआउट दाखवलेच, ते करा. आणि कॅलरीचा इंटेक कमी असावा यासाठी आपण आपलं डाएट सुधारायचं. नाश्त्यामध्ये ही एक दक्षता घ्या, लक्ष द्या. तेलाचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण जास्त नसावं आपलं पूर्ण आहारामध्ये. नाश्ता 9च्या अगोदर करा. त्यामध्ये रेग्युलर आपलं डाएट पोहे, उपमा, इडली, डोसा या सगळ्या गोष्टी चालतील, पण स्पायसी फूड नको, तिखट नको, तेलकट वगैरे या सगळ्या गोष्टी नको. आणि त्यासोबत इतर काही गोष्टी नको, म्हणजे टी, चहा घेण्याची सवय बऱ्याच जणांना असते, तर ती सवय लावा. त्या जागी आपण गरम पिण्याची काही ना काही सवय असेल तर तुम्ही काढा एकदम उपाशी पोटी घेऊ शकता. रिकाम्या पोटी जर तुळशीचा काढा, आल्याचा काढा असं तुम्ही केलं तर मग तुम्हाला ते इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरेल, तब्येतीसाठी चांगलं असेल आणि मग तुम्हाला चहाची गरजही भासणार नाही. तर ते उपाशी पोटी काढा घ्या. मग तुम्ही ब्रेकफास्ट करा. 9 नंतर 11च्या 11:30च्या दरम्यान तुम्ही एक फळ छोटंसं खाऊ शकता किंवा काकडी वगैरे अशा गोष्टी, एक सॅलडचा प्रकार तुम्ही घेऊ शकता. ज्याच्यामुळे काय होईल, हा महत्वाचा भाग आहे. हा सारखं खायचं असं नाहीये 2-2 तासाला. तो महत्वाचा भाग का आहे? कारण मला वाटतंय की तुमचं जी भूक आहे ना 1 वाजता लागणारी ती जेवणाची, ती कमी असावी. कारण चपाती आणि भात जर तुम्ही कमी खाल्ला, या गोष्टी जर कमी केल्या तर मग वजन कमी होण्यासाठी ती इन्स्टंट उपयुक्त ठरतं. कारण त्याच्यामधून कॅलरी जास्त मिळतात, पण फळं आणि सॅलड्समधून कॅलरी इंटेक जास्त होत नाही. त्याच्यात फायबरचं प्रमाण आणि कॉन्स्टिट्युएंट्सचं प्रमाण जास्त असतं. म्हणून तुम्ही सॅलड आणि फ्रूट 11-11:30च्या दरम्यान घ्या. 1 वाजता तुम्हाला जेवायचं आहे, पण 15-20 मिनिटं अगोदर पाणी जास्त प्या. आणि जेवण जे तुमचं आत्ता सुरू आहे ना, तुमच्या प्रत्येकाचं जेवण पाहणारी तुम्ही सर्व मंडळी आहे, तुमच्या प्रत्येकाचं प्रमाण वेगवेगळं असणार आहे. म्हणून मी सांगते की तुमचं जेवढंही काही प्रमाण आहे त्यामधून अर्धा भाग काढूनच टाका. कारण आपण 11 वाजता खाल्लेलं आहे. असं नाही की आपण उपाशी राहणार आहोत, पण ऑलरेडी आपण खाल्लेलं आहे, भूक कमी लागणार आहे, पाणी पण पिलो आहोत आपण पाऊण वाजता. मग 1 वाजता जेवताना तुम्ही बरोबर अर्धच जेवण करायचं. त्याच्या 1 तासानंतर म्हणजे 2 वाजता आपण बटर मिल्क घ्या. बटर मिल्क म्हणजे ताक चालेल, कर्ड चालेल, दही चालेल, पण दह्यामध्ये साखर नको. तर असं करायचं. जेवताना पाणी प्यायचं नाहीये, ही सवय लावा. जेवताना अजिबात पाणी पिऊ नका. जेवून पाऊण ते 1 तासानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता. आणि त्यानंतर मग 4-5 वाजता काही ना काही खायची आपल्याला सवय असते. मग चहा टोस्ट अशा सगळ्या गोष्टी होतात, तर त्या गोष्टी अजिबात नको. त्या जागी तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता चहाच्या जागी, किंवा त्याच वेळेस आपण ब्राऊन ब्रेड सँडविच वगैरे असं खाऊ शकता. मग त्यामुळे काय होणार, जर ब्राऊन ब्रेड सँडविच तुम्ही खाल्लात किंवा त्यावेळेस कुठलाही हेल्दी पदार्थ तुम्ही खाल्लात, सोया नट्स जर तुम्ही भाजून खाल्ले, तर त्याचा शरीराला तर हेल्दी सबस्टन्स तो असणारच आहे, पण कॅलरी इंटेक कमी असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होणार, पोटही भरलेलं असेल. म्हणून त्यामुळे जेव्हा तुम्ही रात्रीचं जेवण करणार ते ऑटोमॅटिकली तुमचं कमी पोटात जाणार आहे. मग तुम्ही रात्री सूर्यास्त झाल्यानंतर जेवूच नका. वेट लॉस करायचंय ना, मग सूर्यास्त झाल्यानंतर जेवायचं नाही. याचं खूप महत्वाचं कारण आहे. आता मला वेट रिड्यूस करायचं नाही, मी आहे ते एकदम मेंटेन आहे योगासनं करून, पण तरी सुद्धा मी सूर्यास्त झाल्यानंतर अन्नाचा एक कणही घेत नाही. याचं कारण असेल, आफ्टर सनसेट संपूर्ण वातावरणात थंडावा पसरतो, शीतलता पसरते आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्येही तोच बदल घडतो. नैसर्गिक बदल आहे हा. मग जठरग्नी जी प्रदीप्त असते, डायजेशन पॉवर आहे ती लो होते. म्हणून तुम्ही सूर्यास्त झाल्यानंतर अजिबात अन्नाचा एक कणही घेऊ नका. मग तुमचा असा प्रश्न असेल की मग आम्हाला जर आम्ही 7च्या अगोदर जेवलो, सूर्यास्त व्हायच्या अगोदर, तर आपल्याला 9-10 वाजता भूक लागेल. त्याचं काय? असं अजिबात नाहीये. हे जे मी सगळं तुम्हाला रुटीन सांगते ना, तो हेल्दी रुटीन आहे. मग हेल्दी रुटीनमध्ये झोपही येते. मग तुम्ही झोपण्याची सवय जर 10ला लागली तर मग तुम्हाला भूक कशी लागेल? तुम्ही झोपी गेलात तर तुम्ही झोपा. 10 वाजता झोपण्याची सवय लावा. मी मगाशी सांगितलं 10 ते 12ची झोप आहे, ती 12 ते 4 या एवढी आपल्याला रेस्ट देत असते. म्हणून 10 ते 4 अशी झोप घ्या. हा आहे हेल्दी रुटीन, जो मी फॉलो करते, जो तुम्ही पण फॉलो करा. लवकर निजे, लवकर उठे, तयार ज्ञान, आरोग्य, धन संपत्ती लाभे. आरोग्य हेच खरं आपलं धन आहे, हेच खरं ऐश्वर्य आहे, ते जपा.